नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण चिकन बनवणार आहोत। हरियाली चिकन किंवा ग्रीन चिकन आहे, हे कधी केलं नसेल तर नक्की ट्राय करा, खरंच खूप टेस्टी बनतं अशा प्रकारे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी मी स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 1 चम्मच मीठ घेतलं आहे, 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट, 1 चम्मच हळद आणि आपला लाल तिखट मसाला घेतलेला आहे 1 चम्मच आणि अर्ध लिंबू पिळून आपण हे चांगलं मॅरिनेट करणार आहोत। आता मॅरिनेट आपण कमीत कमी अर्धा तासासाठी करायचं आहे। तुम्ही जितकं जास्त चिकनला मॅरिनेट करणार तेवढं ते चिकन जास्त सॉफ्ट बनतं आणि ज्युसी बनतं। तर आपण हे आता मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। आता यानंतर आपण एक वाटण बनवणार आहोत। त्यासाठी मी घेतली आहे कोथिंबीर, कोथिंबीरनंतर पुदिना घेऊया। कोथिंबीरपेक्षा अर्धी एवढी पुदिना घ्यायची आहे। त्यानंतर घेते आलं, लसूण घेते 4-5 पाकळ्या, 2 मिरच्या घेते आपल्याला जसं तिखट हवं असेल त्यानुसार आणि साधारण 7-8 एवढ्या काळी मिरी घेते। आपण हे चांगलं वाटून घेऊया। आता यानंतर आपण एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घेतले साधारण 2 मोठे चम्मच आणि 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, हे आपण चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहोत। या रेसिपीच्या संपूर्ण साहित्याची लिस्ट व्हिडिओमध्ये आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपला कांदा चांगला परतला की त्यानंतर आपण जे वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालणार आहोत। काही इन्ग्रेडियंट्सच फक्त यासाठी लागणार आहेत आणि त्यामध्येच आपलं मस्त टेस्टी असं चिकन बनतं। त्यानंतर 1 चम्मच घेते मी फक्त चिकन मसाला चांगला त्यामध्ये परतला, एक उकळी आली की त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं ते यामध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर 1 चम्मच मीठ टाकते, चम्मच आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे कारण आपण मॅरिनेशनसाठी सुद्धा मीठ टाकलं होतं। आता यामध्ये आपल्याला जेवढी चिकनची पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी टाकणार आहोत। अगदी सुकं असेल तर थोडंसं पाणी किंवा चिकन वाफेर जरी केलं ना तरीही शिजतं ते। आता ऑलमोस्ट आपलं इथे चिकन रेडी झालेलं आहे। शिजलं की नाही हे बघून घ्या आणि आपलं खाण्यासाठी चिकन रेडी झालेलं आहे। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करायची आहे आणि तुम्हाला शेअरसुद्धा करायची आहे इतरांसोबत आणि कमेंटसुद्धा करा की कशी वाटते आहे ते।